नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही आतापर्यंत कोणाकडून ऐकला असेल किंवा तुमच्या असं चर्चेत आला असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील काही अटी शर्ती यांच्यामध्ये सरकारने बदल केलेला आहे आणि काहींना पैसे देखील मिळणार नाहीत असं तुम्ही ऐकलं असेल। पण या अटी शर्तीमध्ये असं काहीही वेगळं बदल केलेलं नाही। जे आधी तुम्ही भरत असताना जे नियम अटी लावलेल्या होत्या सगळे तेच व्यवस्थितपणे आहेत। तर याच्यामध्ये काहीही असं सरकारनं बदल केलेलं नाही। तुम्ही जे काही आतापर्यंत ऐकलेलं असेल किंवा पाहिलं असेल तर ते सगळं खोटं असेल। तर तुम्ही म्हणाल तर कसे, तर ही एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे। ती नोटीस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। चला तर महिलांनो, मी तुम्हाला ते नोटीस आलेलं दाखवतो। तर हे पहा, हे नोटीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्ह्यामार्फत हे नोटीस आलेलं आहे महिलांनो। तर हे नोटीसचा विषय असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। तर याच्यामध्ये जे अटी शर्ती आहेत त्याच्यामार्फत ते सांगितलेलं आहे या नोटीसमध्ये। तर ही नोटीस आहे 10 तारखेला आलेली, डिसेंबर महिन्यामधलीच। तर मी ते नोटीस तुम्हाला इथे वाचून दाखवतो पहा। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। तर पहा, तुम्ही आतापर्यंत जे काही ऐकलेलं होतं ते सगळं खोटं आहे असं हे शासनाच्या निदर्शनास देखील आलेलं आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती यामध्ये तसेच या योजनेतील सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये असा कोणताही बदल झालेला नाही। या योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। तर पहा, आतापर्यंत तुम्ही कोणाकडून जरी ऐकलं असेल तर ते सगळं खोटं आहे। तुम्हाला डायरेक्ट असे काही बदल असेल तर ते शासनाकडून तुम्हाला कळवण्यात येईल। तर सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। तर असं शासनाने स्पष्ट येते असं म्हटलेलं आहे। तर तुम्हाला असे काही याच्यामध्ये बदल आला असेल तर ते तुम्हाला तत्काळ कळवण्यात येईल। तर हे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास पुणे जिल्हा याच्या मार्फत आलेले हे असं नोटीस आहे। तर असं हे महत्त्वपूर्ण नोटीस मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। ही सद्यस्थितीची माहिती खरी आहे आणि तुमच्या इतरही मैत्रिणींना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा। आणि या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी काही नवीन बदल आले तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।